नमस्कार, लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत गोशेटवाडी या गावामध्ये। याच गावामधून पायटेचा वाडा ते पंढरपूर अशी पायवारी या ठिकाणी निघाली आहे। गेले 25 वर्षाची परंपरा या गावामधून पायटेचा वाडा ते पंढरपूर अशी या ठिकाणी पायवारी दिंडी या ठिकाणी काढली जाते। आपण या ठिकाणी या भक्तांच्या बरोबर थोडीशी चर्चा करणार आहोत की कशा पद्धतीने या ठिकाणी दिंडीचं स्वरूप असतं। गेली 25 वर्ष इंचगिरी संप्रदायाचे आमचे सद्गुरू स्वानंद सुखनिवासी समर्थ सुर लक्ष्मण महाराज धर्माचार्य धर्मपसरक सद्गुरू माऊली ज्ञानराज दादा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दादांच्या संकल्पनेतून बाबांच्या कृपा आशीर्वादाने गेली 25 वर्षे ही पायदिंडी अविरतपणे चालू आहे। आणि श्री क्षेत्र पायटेचा वाडा ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी मागी दिंडी बरोबर अष्टमीला संध्याकाळी आम्ही पंढरपूरला पोचतो। आणि या मधल्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी दुपारची विश्रांती भोजन, रात्रीचं भोजन विश्रांती असं दरमळत करत आम्ही पंढरपूरला निघतो। आणि हे गेली 25 दिंडी सोहळा चालू आहे। आमच्या संप्रदायाचे गुरुवर्य धर्माचार्य धर्मपसरक सद्गुरू माऊली ज्ञानराज दादा महाराज आणि त्यांच्या सौभाग्यवती रुक्मिणीमाई यांच्या समवेत आणि खास असं ही दिंडीचं खास म्हणजे आम्ही सद्गुरूंच्या समवेत ही गुरु संप्रदाय वारी त्यांच्या सानिध्यामध्ये आणि संगतीमध्ये गेली 25 वर्षे अनुभवत आहोत। आणि हा अनुभव फार विलक्षण असा आहे। या दिंडीसाठी जाण्यासाठी किती दिवस लागतात? आम्ही पायी 8 दिवस चालतो। 9वा दिवस आमचा पंढरपूरला मुक्काम असतो। नवमी, दशमी आणि एकादशी या 3 दिवस आम्ही ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण करतो। द्वादशीला पारणं फेडून आम्ही भक्तमंडळी आमच्या गुरुमाऊलीचं पांडुरंग दर्शन करून आळंदीला माऊली दर्शन करतो। आणि माऊलीच्या त्या ठिकाणी एक रात्र वस्ती असते, त्या ठिकाणी माऊलीचं दर्शन करून तिथेही प्रसाद करून आम्ही आमच्या घरी निघतो। या ठिकाणी बरोबर सगळे भक्त विठ्ठलाचे भक्त या ठिकाणी येत असतात। पायटेच्या वाडीच्या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांचं नियोजन या ठिकाणी केलं जातं? आम्ही गेली 25 वर्ष स्वानंद सुखनिवासी सद्गुरू माऊली लक्ष्मण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या इंचगिरी संप्रदायाचे प्रमुख ज्ञानराज दादा महाराज यांच्या आधिपत्याखाली गेली 25 वर्ष ग्रामस्थ मंडळ आम्ही पायट्याचा वाडा हे आमच्या गावाच्या परीने जी आमच्याकडून सर्वोत्तपरी चांगली सेवा करता येईल ती 1 दिवसाची सेवा करतो। त्यानंतर गुरूंचा आश्रित म्हणून असा गुरु आश्रित पायट्याचा वाडा ते पंढरपूर ही गेली दिंडी 25 वर्ष दादा महाराजांच्या आधिपत्याखाली चालू आहे आणि ती अविरतपणे यापुढे देखील चालू राहावी हीच आमची ग्रामस्थांची प्रभूच्या चरणी प्रार्थना। तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने या ठिकाणी गेले 25 वर्ष अखंड या ठिकाणी जी पायदिंडी वारी आहे ते चालू आहे। ही ईश्वरचरणी अशीच पुढे चालत राहावी। लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत। जय हिंद, जय महाराष्ट्र।